बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व वेगवेगळ्या अन्य 10 सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन वर्षानिमित्त 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 10 मोठ्या भेटवस्तू देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता। तर त्या 10 वस्तूंचे वाटप आजपासून नवीन वर्षानिमित्त सुरू करण्यात आला आहे। ज्येष्ठ नागरिक आपल्याला मतदान करतात, परंतु आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही सुविधा दिलेल्या नव्हत्या। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय 60 वयावरील ज्येष्ठांसाठी घेण्यात आलाय। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचं पण या ठिकाणी 60 वयावरील वय जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ नवीन वर्षाच्या निमित्ताने आजपासून प्राथमिक स्वरूपामध्ये आता देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलाय। मागच्याच आठवड्यामध्ये याची घोषणा झाली होती, तर त्याचं वाटप नवीन वर्षानिमित्त आजपासून सुरू करण्यात आलं आहे। नागपूर येथील हिवाळी अधिवेशन या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये सुरू होतं आणि त्याच्या शेवटच्या दिवशी सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 वस्तूंचा लाभ द्यायचा निर्णय घेतला होता। अखेर सरकारच्या माध्यमातून नवीन वर्ष उजाडताच या ठिकाणी सरकारने या वस्तू वाटप करणं चालू केलं आहे। आता अधिकृत आलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे आता सरकारने गरजेचं आहे असं म्हणलेलं आहे। ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांना या वयामध्ये सामोरे जावं लागले आहे। दिवसेंदिवस आजार वाढू लागलेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2026 हे नवीन वर्ष आता गोड करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता। तशा प्रकारे दिलेला शब्द पाळलाय आणि त्यांना आता या लाभाचा या ठिकाणी वाटप सुद्धा सुरू झालंय। मग आता यासाठी आता कोणकोणत्या अटी लावलेत बघा। ज्येष्ठ नागरिकांना सर्वांनाच हा लाभ मिळणार आहे का? तर अजिबात नाही आहे। फक्त मोजक्या ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ देण्यात येणार आहे। यासाठी महत्त्वाची अट सुद्धा सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या। तुम्ही 60 वयावरील आता ज्येष्ठ नागरिक असायला पाहिजे। यासाठी तुमचं आता आधार कार्ड तपासलं जाणार आहे। त्या आधार कार्डवरून सरकारला हे समजणार आहे की तुम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक आहात का। तुम्ही जर असाल तर या वस्तू मोफतपणे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। तुम्ही सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले कोणी कोणी लाभ घेऊ शकता। तर बघा, तुम्ही जर शेतकरी असाल, कोणतेही मजूर असाल, बांधकाम कामगार असाल, भाजी विक्रेते असाल, पेन्शनधारक असाल किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचे 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल, तुमच्या घरातील आई वडील असेल, सासू सासरा असेल, कोणी